नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी असे चीज बटाटा बॉल। करायला सोपे आणि खायला खूपच छान, खूप चवदार। बघू शकता किती छान दिसतंय। तर चला मग करूया तयारी। तर त्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, कॉर्नफ्लॉवर, शिमला मिरची, कांदा, तिखट, मीठ, मोझरेला चीज, जिरे, लसण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। तर आता हिरव्या मिरचीचा घेऊया ठेचा भाजून। त्यामध्ये अद्रक, लसण, ठेच्यासारखं भाजून घ्यायचे। घेतलेले जिरे घालायचे। तर आता इथे हलकसं भाजून घेतलेलं आहे। तर आपल्याला याला आता ठेच्यासारखं कुटून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। तर अशा प्रकारे त्याचा ठेचा करून घेतला। आता इथे घेतलेला आहे मोझरेला चीज। ठेचा आणि मोझरेला चीज एकत्र मिक्स करून घ्यायचे। उकडलेले बटाटे एका पातेल्यामध्ये घेऊन कुस्करून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं ब्रेडचा चुरा टाकायचा, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, काही कॉर्नफ्लॉवर मागे ठेवायचं, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट, लाल तिखट शक्यतो कमीच घालायचे आणि चवीनुसार मीठ। आता त्याला घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून। इथे छानपैकी मिक्स केलेलं आहे। आता उरलेलं कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाण्यामध्ये काढून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं। तर आपण ज्यावेळेस बटाटा बॉल करतो त्यावेळेस त्यामध्ये बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये टाकून ते तळून घ्यायचे। आता कढईमध्ये ठेवूया तेल गरम करायला। तर आता त्या बॅटरचे छानपैकी असे गोल गोल बॉल करायचे। त्याला पोळीसारखं मध्ये पुरण जसं घालतो तसं मोझरेला चीज आणि ठेचामध्ये भरायचा। त्याचं पूर्ण तोंड बंद करून घ्यायचे आणि कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये बुडवून हलक्याशा हाताने ब्रेडच्या चुऱ्यामध्ये बघा अशा प्रकारे ब्रेडच्या चुऱ्यामध्ये टाकून घ्यायचे। तर इथे मी असे बॉल तयार करून घेतले। आता घेऊया तळून। कॉर्नफ्लॉवर थोडंसं घालायचंच, कारण त्यामुळे बॉल फुटत नाही। कॉर्नफ्लॉवर असं टेक्स्चर छान येतं। तर बघा किती छान रंग आलेला आहे।
तर आत्तापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.